खत का वाटतं की नाही झालं. नमस्ते. नमस्कार. आपलं नाव गाव तालुका पत्ता सांगा. माझं नाव किशोर राजेंद्र सावंत, राहणार मुक्काम पोस्ट जळगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. अच्छा. हा तुम्ही तुमच्या ह्या अद्रक पिकामध्ये आल्या पिकामध्ये हा फिलिया टेक्नॉलॉजीचा वापर केला का? हो केलाय सर. बरं, ह्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला पूर्वीच्या आलं आणि आत्ताच्या आल्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? आत्ताच्या आल्यामध्ये आपल्याला फुटव्याचं प्रमाण प्लस उंची हा प्लस मातीचा जो पोत आहे हा तो सुधारलेला आहे. बरं. पहिली जी कंडिशन होती, जी माती आपली कडक होती, हा ती माती आता तुम्ही बघसाल तर एकदम अशी भुसभुशीत झालेली आहे. कशी दाखवतात? हा बघा, दिसते बघा. हा म्हणजे अगदी मातीचा अगदी भुसभुशीतपणा भरपूर, भुसभुशीत मवाळेपणा झालेला भरपूर आलेला आहे. आपल्याला या मातीमुळे सुरुवातीला उगवण क्षमतेला खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. हा. उगवण पातळ झालेली होती. अच्छा. हा उगवण कशा पद्धतीची होती पहिली? एकदम कडक हार्ड माती होती. माती हार्ड होती. हार्ड होती. बरं. आणि ट्रीटमेंट वापरण्यापूर्वी प्लॉट कसा होता? एकदम पातळ होता. म्हणजे फुटव्याचं प्रमाण असेल किंवा त्याचे जे गाळे असतील हा. त्याची जागा जास्त मोठी होती. अच्छा अच्छा. हा. हा मग आता त्यानंतर तुम्ही टेक्नॉलॉजी, सचिन सरांनी तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली. हा दिली त्यांनी. त्यानंतर तुम्हाला टेक्नॉलॉजी दिल्यानंतर प्रामुख्याने काय बदल जाणवले? ह्याच्या ज्या मुळे आहेत पिकाच्या, हा त्यामुळे ऑक्सिप्लो पावडर सोडल्यानंतर ह्या मुळ्यांची जी हे या हा आता पसरण म्हणजे क्षमता. बेड मधनं बाहेर आले. हा, हा, बेड बेडमधनं मधून बाहेर आले, त्याची बाहेर पसरण पर्यंत वाढलेली आलेले. आहे हा. चांगल्या प्रकारे. हम्म. प्लस आल्याचे जे हे खालनं निघालेले फुटवे आहेत, हा ह्याची जे जाडी आहे किंवा फुटव्यांचे जे प्रमाण आहे हा हे पण चांगले आहे. म्हणजे सशक्त आहेत. सशक्त फुटवे सगळे दिसत आहेत. हा, सशक्त आणि दिसतात. जाडी पण अगदी दी बेस्ट आहे. Best किती आहे. महिन्याचा आज प्लॉट आहे हा? आपण मे मध्ये लागण केलेलं, 15 मेच्या आधीची लागण आहे आपली. हा टेम्परेचर मधला प्लॉट आहे. टेम्परेचर मधला प्लॉट आहे. हा. टेम्परेचर मुळे जराशी उगवणीला पण आपल्याला मारा बसलेला होता. अच्छा. हा पण आता अलीकडच्या वेळी 1.5 महिन्यामध्ये जो आपण फिलियाची टेक्नॉलॉजी वापरले हा. तेव्हापासून आपल्याला प्लॉट मधले जे वातावरण आहे किंवा हा. पिकाचे जो फ्रेशनेस पण आहे तो पण वाढलेला आहे. अच्छा. हा. तर आपण आता प्लॉट मध्ये बघतोय की प्लॉटचे शेंडे जरा अगदी तुम्हाला काय बदल त्याबद्दल बोलायचं? मग अशी तुम्ही सांगितलं होतं याबद्दल. आपण त्यासाठी काय केलेलं आहे, आपली बोटेक्स पावडरची फवारणी घेतलेली. हा तर बोटेक्स आपल्याला हे जे तुतारी दिसते का, ह्याचं प्रमाण आपलं कमी होतं. हा 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 म्हणजे वरती झेंड्यागत जाणार आहे. हा तर त्याच्यावरती आपले बोटेक्स पावडरची आपण एक फवारणी घेतलेली आहे. हा तर ते फवारणी केल्यापासून आपल्याला अशा प्रकारचे फुटवे ह्यातून निघालेले दिसतात असे वरती हा अगदी आभाळाच्या अगदी दिशेने. चांगले. हा. आणि आणि पानाची साईज वगैरे जर तुम्ही बघसाल तर एकदम फ्रेशनेस, ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे कीड नाही किंवा काय नाही, हा पान अगदी एकदम फ्रेश. हा फ्रेश आणि क्वालिटीचं पान. क्वालिटीचं पान आहे. बरं, आता मला सांगा की म्हणजे आता ही मुळी, आपली जमीन किंवा ही पीक बघता, एवढा पिकामध्ये फरक दिसतोय ना. 100% साधारणतः ज्या वेळेला आपला प्लॉट निघेल हा. तर काय उत्पन्नामध्ये फरक म्हणजे उत्पन्नामध्ये फरक तुम्हाला काय पडलं असं वाटतं? साधारणतः आहे का नाही 15 ते 20% उत्पन्न यावेळी जास्तच निघणार. निघणार. हा 100%. बरं, यापूर्वी तुम्हाला टेक्नॉलॉजी नव्हती त्यावेळेस किती निघत होतं? साधारणतः आपल्याकडे आपली काळवड जमीन आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन हा. आहे. एका गाडी मागे साधारणतः आपल्याला 8 गाड्यांचा ऍव्हरेज आपण काढलेलं आहे. काढलेलं आहे. अच्छा, 8 गाड्यांचं. आता हे समोरचं जे पलीकडे आता ऊस दिसत आहे, हा. एवढं क्षेत्र तिकडे होतं 18 गुंठ्यात. अच्छा. हा, तिथं आपल्याला 1.5 गाडी मागे टोटल आपण 14 गाड्या काढलेल्या होत्या 2024 साली. 2024 साली 1.5 गाडी लावल्यानंतर तुम्ही 14 गाड्या निघाल्या. 14 गाडी काढलं होतं. 14 गाड्या मग काढल्या. चालू वर्षी हा प्लॉट बघून, आता तुम्हाला आता प्लॉटची कंडिशन बघून आता किती निघेल असं अपेक्षित आहे? आता सध्याचा आपण जो प्लॉट बघताय हा 22 गुंठ्यातला प्लॉट आहे. 2 गाड्यांची लागण झालेली आहे आपली. 2 गाड्यांची. हा. तर आपल्या ऍव्हरेज साधारणतः एका गाडी मागे 10 गाड्या जरी निघाल्या हा तरी साधारणतः 20 ते 22 गाड्या आपल्या निघावेत. हे आपलं ऍव्हरेज आहे. हा 20 ते 22 गाड्या तुमच्या Average. निघेल असं तुम्हाला अंदाज आहे? अंदाज आहे. हा, ओके. मग तुम्ही हे वापरून समाधान आहे? समाधान बरं, आहे. इतर शेतकरी तुम्हाला काय विचारतात का याच्याबद्दल, तुमच्या प्लॉट बद्दल काय त्यांची म्हणजे सुरुवातीचा आपल्या आजूबाजूचे जे शेतकरी आहेत त्यांनी बघितलेला प्लॉट, तेव्हा फुटव्यांचं प्रमाण आणि उंची किंवा जे गाळे होते पिकातील हे खूप मोठे होते. अच्छा. आता जे लोक बघतात प्लॉट ते म्हणतात की जे आपले जे फुटव्याचं प्रमाण असेल किंवा आल्याची जी उंची पकडलेली आहे हा हा ते प्रमाण एकदम त्यांना चांगलं दिसतंय. हा म्हणजे प्लॉट चांगला सुधारलाय, सुदृढ दिसतोय. त्यामुळं लोकांनी याचा एकदा वापर करावा. फिलिया टेक्नॉलॉजी खरंच बेस्ट आहे. त्यांची जी ऑक्सिप्लो पावडर आहे त्याचा रिझल्ट पण बेस्ट आहे. त्यांची बोटेक्स एक पावडर आहे, त्याच्यामुळे तुमचा प्लॉट लागण्याचं जे प्रमाण आहे हा ते पण कमी. आता आपला प्लॉट कुठेच लागलेला नाहीये. हा म्हणजे बॅक्टेरियावरती काम करते. बॅक्टेरियांवरती काम करते. ओके. तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल तुम्हाला फिलियाकडून तुमचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ओके.